उरण तालुका अंतर्गत वशेणी गांव के सुपुत्र संतोष मारुति म्हात्रे ने ऑल इंडिया मैनेजमेंट एसोसिएशन द्वारा संचालित मास्टर ऑफ बिजनेस मैनेजमेंट में स्वर्ण पदक हासिल किया है। उनकी इस उपलब्धि पर उनका और अपने कर्तृत्व से वशेणी गांव का नाम रोशन करने वाले अन्य सुपुत्रों का सम्मान इतवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस सम्मान समारोह के लिए वरिष्ठ समाज सेवक सुधाकर पाटिल, शेका पक्ष के वरिष्ठ नेता काका पाटिल, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष मयूर सुतार, युवा नेता नीलेश म्हात्रे, वशेणी ग्राम पंचायत के सरपंच संदेश गावण, उप सरपंच श्याम गावण आदि गणमान्य सहित वशेणी ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस सत्कार समारोह में उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि संतोष म्हात्रे का सत्कार करने के पीछे हमारी भावना ये है कि संतोष म्हात्रे जैसे कर्तृत्ववान व्यक्तित्व का सत्कार देखकर अन्य विद्यार्थियों को और नई पीढ़ी को प्रेरणा मिले। आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सर्व सत्कार मूर्तींचा मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि आमचा या तुमचा सत्कार करण्यामागे आमचा काय हेतू आहे हे देव मंत्री सरांनी या ठिकाणी सांगून टाकले। कारण प्रत्येक माणूस जी काही गोष्ट करतो त्याच्या पाठीमागे आपला काहीतरी हेतू असतो। या ठिकाणी जेव्हा आम्हाला समजतं की संतोष मारुति म्हात्रे हे MBAच्या इमामध्ये संपूर्ण देशामध्ये जे 6 टॉपर आहेत त्या 6 टॉपर मध्ये 1 नंबरच्या सगळ्यात पहिले आहेत आणि त्यांचं माहिती वर्तमानपत्रातून आपल्याला मला तरी बऱ्याचशा लोकांना म्हणजे आपल्याजवळ काय टॅलेंट आहे, आपल्याजवळ किती बुद्धिमान माणसं आहेत त्याची माहिती बाहेरच्या वर्तमानपत्रात कुठेतरी वाचतो तेव्हा आपल्याला समजते। पण ही समजली तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आनंद झाला, खूप आनंद वाटला। आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की संतोष म्हात्रे आपला सत्कार करण्यामागे आमचा हेतू आहे की तुमचा सत्कार केल्यामुळे तुम्हाला किती आनंद वाटेल तर तुमचा या ठिकाणी आम्ही किती मनपूर्ण अभिनंदन करतो हे जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमचा आदर्श आमच्या या गावातील लोक विद्यार्थी घेतील आणि तुमच्या। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने शैक्षणिक क्षेत्र में अतुल्य योगदान देने वाले वशेणी गांव के इतिहास पर प्रकाश डाला। तुमच्या सोबत ज्या संपूर्ण 19 जणांचा सत्कार केलेला आहे त्याच्या श्रीधर म्हात्रे असतील, MN म्हात्रे असतील, मनोज गावंड असतील, डॉक्टर शैलेश म्हात्रे असतील, डॉक्टर गजेंद्र पाटिल असतील, जगो म्हात्रे असतील, श्रीरंग ठाकूर असतील, आकाश पाटिल असतील, सागर पाटिल असतील, जितेंद्र पाटिल असतील, VS म्हात्रे असतील, DB पाटिल असतील, विवाय पाटिल असतील, सुरेश पाटिल असतील, JK पाटिल असतील, कुमार पराग पाटिल असतील आणि संजय म्हात्रे असतील। या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करत असताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या एका वशेणी गावचा इतिहास या ठिकाणी निलेश म्हात्रे यांनी सांगितलं। नारायण नागू पाटलांनी जी सुरुवात पनवेल पासून केली आणि खऱ्या अर्थानं हा संपूर्ण खारेपाट आपल्या खोपट्यापासून म्हणा किंवा भेंडकळ पासून म्हणा ते थेट शिवऱ्यापर्यंतचा जो संपूर्ण खाडीपट्टी आहे, जो समुद्र किनारपट्टी आहे, कारण पनवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करत असताना, रायगड जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून काम करताना शिक्षक मंडळी जर कुठली असतील तर अख्ख्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम या वशेणी गावातले जास्त शिक्षक करतात। इस दौरान सत्कार मूर्ति संतोष म्हात्रे ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए अपनी कामयाबी का सेहरा अपने माता पिता, परिवार और अपने दोस्तों के सर बांधा। मला आज खूपच आनंद होतोय की आपल्या गावातील जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही आपले लोक आहेत ते माझा इतका सन्मान करत आहेत। त्याबरोबर मी सर्वप्रथम आभार मानू इच्छितो की या कोविड दरम्यान ज्या लोकांनी मला पाठबळ दिलं, माझं मनोधैर्य वाढवलं, त्या लोकांमध्ये माझे सर्व नातेवाईक, कुटुंबातील लोक, माझे मित्र जे काही ते बसलेले आहेत, विशाल पाटील आहेत, सतीश ठाकूर आहेत, कैलास पाटील आहेत, माझे घरातील कुटुंबीय, माझे वडील, या सर्वांनी माझं मनोधैर्य वाढवलं। त्याच्यातच इथे अजून एक व्यक्ती जी उपस्थित नाहीये, मी त्यांचं पण मला आभार मानायचे वाटतात। वशेणी गांव के सुपुत्र मसला पंचायत समिति के BDO महादेव म्हात्रे, उल्लासनगर BEd कॉलेज के प्रधानाचार्य तथा मुंबई के प्रकल्प अधिकारी जगो म्हात्रे, लेबर इंस्पेक्टर श्रीधर म्हात्रे, सागर पाटिल, आकाश पाटिल, डॉक्टर गजेंद्र पाटिल, सुरेश पाटिल, श्रीरंग ठाकुर, जितेंद्र पाटिल, पराग पाटिल, गुलाबराव गावंड, डॉक्टर शैलेंद्र पाटिल, JK पाटिल, VV पाटिल, DB पाटिल, मनोज गावंड आदि ने अपने अपने कार्यक्षेत्र में महारत हासिल कर वशेणी गांव का नाम रोशन किया है। उनकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने इन सभी को सम्मानित किया।